तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि यशाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 10 आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या या प्रश्नसंचामधील तुम्हाला किमान 10 प्रश्नांची तरी उत्तरे येतात का ते पहा. तर या जसाही प्रश्न चालू असेल तसंच तुम्ही उत्तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात ते या ठिकाणी लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, मराठी व्याकरणात नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतात? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे कारकार्थ. ऑप्शन नंबर 3. नामाचा क्रियापदाशी असलेला मुख्य संबंध हा कारकार्थ असतो. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे लोह. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणाला म्हणतात? ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि या प्रश्नाबद्दल तुम्हाला जेवढी माहिती आहे ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही? ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी 2016 दिलेला आहे, 2100, 2000 आणि 2004. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी शतक वर्ष असतात, ठीक आहे, शतक वर्ष म्हणजे जसं की हे 2100 हे शतक वर्ष आहे, 2000 हे शतक वर्ष आहे. ठीक आहे. त्यानंतर 1800 झालं, त्यानंतर 2400 झालं, हे शतक वर्ष आहेत. ठीक आहे. आणि हे जे आहेत, जी शतक वर्ष असतात त्यांना 400ने भाग जायला हवा. ठीक आहे. लक्षात ठेवा, जी शतक वर्ष असतात त्यांना 400ने जर भाग गेला तर ते लीप वर्ष असतं. ठीक आहे. 400ने भाग गेला तरच ते लीप वर्ष असतं, नाहीतर ते लीप वर्ष नाही, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर आणि जी शतक वर्ष नसतात ते शतक वर्षांशिवायची जी वर्ष आहेत त्यांना 4ने भाग जायला हवा. ठीक आहे. शतक वर्षांशिवाय जे असतात त्यांना 4ने भाग गेला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी 2016ला 4ने भाग जातो, त्यानंतर 2004ला यालाही 4ने भाग जातो, त्यानंतर 2100 हे शतक वर्ष आहे, 2000 हे शतक वर्ष आहे. तर यामध्ये 2100ला 400ने भाग जात नाही. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि 2000ला 400ने भाग जातो. म्हणून या ठिकाणी लीप वर्ष नाही असा प्रश्न आहे, कोणते वर्ष लीप वर्ष नाही? तर या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 3 करेक्ट येईल. ठीक आहे. कधीही लक्षात ठेवा, ज्या शतक वर्षाला 400ने भाग जातो ते शतक वर्ष हे लीप वर्ष असतं आणि ज्याला 400ने भाग जात नाही ज्या शतक वर्षाला ते लीप वर्ष नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जीवनसत्व ड. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सिंधुदुर्ग. यानंतर पुढील प्रश्न आहे, तो धावताना पडला या वाक्यातील धावताना हे काय आहे? तर हे धातुसाधित कृदंत आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना भारताचे लोह पुरुषसुद्धा म्हणतात, हेही लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्यायचं आहे. याचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे सातारा. महाबळेश्वर जवळ हा ऐतिहासिक किल्ला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मी आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं करेक्ट उत्तर आहे कर्तरी प्रयोग. क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, अणुबॉम्बचा शोध कोणी लावला? तर याचं करेक्ट उत्तर आहे ओटो हॅन. त्यांनी अणुविखंडन प्रक्रियेचा प्राथमिक शोध लावला, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर 6 खुर्च्यांची किंमत 1800 रुपये असेल तर 10 खुर्च्यांची किंमत किती असेल? तर यासाठी आपल्याला 10 खुर्च्यांची किंमत काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका खुर्चीची किंमत काढून घ्यावी लागेल. तर 1800 भागिले 6 केल्यानंतर 6 एके 6 6 त्रिक 18, 300 रुपये एका खुर्चीची किंमत येते. तर 10 खुर्च्यांची किंमत करण्यासाठी त्याला 10ने गुणावं लागेल, तर असे 3000 किंमत येईल, हे लक्षात असू द्या. तर 10 खुर्च्यांची किंमत ही 3000 रुपये असेल. ऑप्शन नंबर 3 आपला करेक्ट येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर याचं करेक्ट उत्तर आहे कुंचिकल धबधबा. कुंचिकल धबधबा हा कर्नाटक राज्यात वराही नदीवर स्थित आहे. कोणत्या नदीवरती स्थित आहे? वराही, लक्षात असू द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? ठीक आहे.
तर याचं करेक्ट उत्तर आहे गुरु ग्रंथ साहिब. हा सिखांचा सर्वोच्च आणि जिवंत गुरु मानला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? तर प्रतिभाताई पाटील याचं करेक्ट उत्तर आहे. त्या 2007मध्ये राष्ट्रपतीपदी निवडून आल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण जे सूत्र पाहिलं होतं ते आहे बाजू वर्ग. बाजूचा वर्ग, तर बाजू दिलेली आहे 5 सेंटीमीटर, तर 5चा वर्ग केल्यानंतर येतो 25. तर 25 चौरस सेंटीमीटर याचं करेक्ट उत्तर येईल. तर ते ऑप्शन नंबर 4मध्ये आहे, म्हणून आपला चौथा ऑप्शन करेक्ट असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? या ठिकाणी पहा, कोणता नाही म्हणून विचारलेला आहे, कोणता आहे असं नाही. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पावक. ठीक आहे, पावक म्हणजे अग्नी किंवा विस्तव, आणि पाणी म्हणजे जल, जीवन आणि नीर हे पाण्यासाठी शब्द आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा, नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे गोदावरी. गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे विदास सावरकर. 1904मध्ये नाशिक येथे या संघटनेची स्थापना झाली. मानवी शरीरात युरियाची निर्मिती कोठे होते? तर यकृतमध्ये म्हणजेच लिव्हरमध्ये नत्रयुक्त टाकाऊ पदार्थांपासून युरिया बनतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि दिल्ली. ठीक आहे, तर याच्यातून वेगळं पद कोणतं आहे? तर या ठिकाणी मुंबई, नागपूर, कोल्हापूर हे जे आहेत ते हे महाराष्ट्रातील शहरे आहेत, ही महाराष्ट्रातील शहरे आहेत, आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे, म्हणून दिल्ली वेगळं येईल, म्हणून ऑप्शन नंबर 4 करेक्ट येईल आपला. यानंतर पुढील प्रश्न आहे, अल्पायुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर दीर्घायुषी येईल, ऑप्शन नंबर 1 करेक्ट होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर याचं करेक्ट उत्तर आहे नागपूर. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी असं म्हटलं जातं. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी का म्हणतात? तर ते पुणे येथील शिक्षण आणि कलांचे केंद्र, यामुळे पुणेला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण प्रश्न पाहिले त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे आली हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहायचं आहे, आणि जे बाकीचे 2 प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायला सांगितली होती तेही तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. त्याची उत्तरे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्यामधील 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले होते, त्याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायची होती. तर ते प्रश्न आता आपण पाहूयात. तर या ठिकाणी प्रश्न होता, मराठी व्याकरणात श, श, स या वर्णांना काय म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर होतं उष्मे. ठीक आहे, घर्षक. यांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, म्हणून त्यांना उष्मे असं म्हटलं जातं. किती जणांचं उत्तर बरोबर आलं? ज्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांनी 1 लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न होता, शुद्ध लेखनानुसार अचूक शब्द ओळखायचा होता, तर त्यामध्ये आशीर्वाद कसं लिहिलं जातं हे ओळखायचं होतं. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आशीर्वाद. ठीक आहे, तर हा करेक्ट शब्द आहे. शी हा दीर्घ आणि वा वर रफार हे शुद्ध रूप आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आशीर्वाद. तर किती जणांचं हे बरोबर आलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2 असं लिहायचं आहे. दोन्ही आले असतील तर 2, 1 आला असेल तर 1 असं लिहायचं आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा, आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची अपडेट ही वेळेवरती मिळत राहील. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.